या आठवड्यात नक्की कोण जाणार घरातून बाहेर हा सगळ्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. घरातून बाहेर जाण्यासाठी 7 लोक नॉमिनेट आहेत. प्राजक्ता, संस्कृती, सागर, रुचिता, दीपाली, प्रभू आणि तन्वी. या 7ही लोकांचा परफॉर्मन्स पाहिला तर नक्की कोण जाईल घरातून बाहेर हे थोडंसं जाणून घेऊया. तर प्राजक्ता शुक्रेबद्दल बोलायचं झालं तर तिचा घरामधला परफॉर्मन्स खूपच अपग्रेड आणि डाउनग्रेड अशा पद्धतीचा राहिलेला आहे. अपग्रेड का म्हणतोय? कारण बाल्कनी ग्रुप गेल्यानंतर ती टोळीमध्ये आली आणि तिकडे जाऊन तिने खेळायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पण जोपर्यंत बाल्कनी ग्रुप होता तोपर्यंत तिचा परफॉर्मन्स खूपच डाउनग्रेड होता. आत्ता थोडा-थोडा तिचा परफॉर्मन्स अपग्रेड व्हायला लागलाय. पण पार्टी जी डाऊन होती त्यामुळे आत्ता तिला प्रेक्षक पसंत करत नाहीयेत आणि त्यामुळे तिला वोटिंगसुद्धा कमी होतंय. त्यामुळे प्राजक्ता शुक्रेसुद्धा या आठवड्यात धोक्यात असू शकते. त्यानंतर संस्कृती साळुंखे पहिल्याच दिवशी तिचा गेम काहीच दिसला नाहीये. उलट तिची चावी चोरीला गेली आणि त्यामुळे एक घरामध्ये केओस निर्माण झाला आणि लोकं तिला एवढे जास्त सपोर्ट नाही करत आहे. सध्या सोशल मीडियावरती सुद्धा तिच्या नावाची जास्त चर्चा नाही आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे सागर कारंडे. सागर कारंडे पहिल्या दिवशी घरात आलेले आहेत आणि आत्तापर्यंत ना ते बाल्कनी ग्रुपमध्ये आहेत, ना ते टोळीमध्ये आहेत, ना ते काट्यामध्ये आहेत आणि त्यांचा इंडिव्हिज्युअल असा सुद्धा गेम काही सुद्धा दिसत नाहीये. मनाला येईल तेव्हा बोलतात, मनाला येईल तेव्हा गप्प बसतात. त्यामुळे ते सुद्धा एवढे भारी खेळताना दिसत नाहीयेत. त्यामुळे ते सुद्धा या आठवड्यात धोक्यामध्ये आहेत. पुढचं जे नाव आहे ते रुचिता जामदार. आता रुचिता जामदार हिला लोकं अजिबातसुद्धा पसंत करत नाहीयेत. कारण ती एक प्रकारची या सीझनची विलन झालेली आहे. पण विलन जरी असली तरी या सगळ्यामध्ये ती जास्त दिसत आहे. तिचा गेमसुद्धा दिसत आहे. त्यामुळे ती सुद्धा या आठवड्यातून घराच्या बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. पुढचं नाव आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद या काटा ग्रुपच्या खूप महत्त्वाच्या सदस्य आहेत. त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम जरी नसला तरीसुद्धा काटा ग्रुपमध्ये ते असतात आणि त्यांचं मत मांडायचा प्रयत्न करत असतात आणि बाकी लोकांच्या तुलनेत त्यांचा गेम जरा बराच चाललाय. त्यामुळे त्यासुद्धा या आठवड्यात सेफ असण्याची दाट शक्यता आहे. पुढचं नाव आहे प्रभू शेळके. प्रभू शेळकेने गेला आठवडा खूप जास्त गाजवला होता आणि मला अशा सद्यस्थितीत कुठेच वाटत नाही की प्रभू शेळके बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकतो. कारण त्याचा परफॉर्मन्स बाकी सगळ्या कंटेस्टंटपेक्षा तर बराच राहिलेला आहे. आणि नंबर 1 वरती आहे तन्वी कोलते. आता तन्वी कोलतेचा परफॉर्मन्स वर खाली होतच राहतोय आणि बिग बॉसचा तिला किती मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्यामुळे तन्वी कोलते सुद्धा या आठवड्यात घराच्या बाहेर जाईल असं वाटत नाही. तर सगळ्यात जास्त डेंजर झोनमध्ये असणारे या आठवड्यात 3 कंटेस्टंट आहेत. ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंखे आणि सागर कारंडे. आणि तुम्ही जर का मला पर्सनली विचाराल तर मला असं वाटतं या आठवड्यामध्ये प्राजक्ता शुक्रे किंवा सागर कारंडे या 2 मधून एक जण घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की या 7 जणांपैकी कोण जाईल घरातून बाहेर? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.